सोलापूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 3 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याची त्याच्याच आईच्या प्रियकराने निर्दयपणे गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. मृत चिमुकल्याचे नाव फरहान जाफर शेख वय अवघे 3 वर्षे असे असून आरोपीचे नाव मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला असे आहे. या आरोपीला सोलापूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फरहानची आई शहनाज हिचे आरोपी मौलाली उर्फ अकबर याच्याशी विवाहबाह्य संबंध होते. या कारणामुळे मूळचे विजयपूर कर्नाटक येथील शहनाज आणि मौलाली हे दोघे सोलापुरात राहण्यास आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 डिसेंबरच्या रात्री फरहान झोपलेला असताना त्याच्या कपड्याला शी लागली होती. याच कारणावरून आरोपी मौलाली याला प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने चिमुकल्याला मारहाण केली आणि नंतर त्याचा गळा दाबून हत्या केली. शहनाज घरी आल्यानंतर आरोपीने फरहान खाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याचे खोटे कारण सांगितले. त्यानंतर आरोपी मौलाली आणि शहनाज हे बेशुद्ध अवस्थेतील फरहानला घेऊन विजयपूरकडे निघाले. मात्र विजयपूरच्या ST स्टँडवर पोहोचताच आरोपी मौलाली तिथून पळून गेला. यानंतर शहनाज हिने पहिल्या पतीच्या मदतीने फरहानला विजयपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच फरहानचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. फरहानच्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. यानंतर शहनाजचा प्रियकर मौलाली उर्फ अकबर मुल्ला याच्या विरोधात विजयपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोलापुरात घडल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा सोलापूरच्या MIDC पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. MIDC पोलिसांनी तत्काळ आरोपी मौलाली उर्फ अकबर मुल्ला याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.